ज्या व्यक्तीनं हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसीचा 20,000चा वर्षाचा हप्ता भरलेला आहे, म्हणजे ₹20,000 त्याच्या दृष्टिकोनातून तो खर्च झालेला आहे. म्हणजे तो माहिती असलेला खड्डा असणार आहे मित्रांनो. म्हणजे काय? त्याला हे माहीत असणार आहे, की समजा त्या व्यक्तीने जानेवारीमध्ये हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी केलेली आहे. तर त्याला हे माहीत असणार आहे, की हे ₹20,000 मला पुढील जानेवारी पुन्हा भरायचे आहेत. बरोबर ना? तर पण कदाचित त्याचा क्लेम येऊ येऊ शकतो अथवा कदाचित त्याचा क्लेम येऊ शकणार नाही. बरोबर ना. बऱ्याचदा लोक असा विचार करतात, की घरामध्ये कोणी आजारी नाहीये, काही नाहीये, मला आत्ता गरज नाहीये. जर मी पैसे भरले, हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी केली आणि जर कोणी आजारी नाही पडलं, तर माझे ₹20,000 वाया जातील. पण मित्रांनो कंपेअर करून पहा, की ₹20,000 मला प्रीमियम येणार आहे, हे मला आज माहिती आहे. तर मी त्या 20,000 साठी तयार असणार आहे, नेक्स्ट इयरच्या जानेवारीपर्यंत. म्हणजे ही कंपॅरिझन कुठे करतोय मी, की ज्या रस्त्यावरनं आपण जाताना आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, की ह्या रस्त्यावरती एवढ्या ठिकाणी अशा-अशा प्रकारचे खड्डे असणार आहेत. तर मग मी या रस्त्याने जाऊ की नको जाऊ? आणि जर जाणार आहे, तर कोणत्या ठिकाणी, कोणत्या खड्ड्याच्या ठिकाणी, किती अगोदर गाडीचा माझा किती स्पीड ठेवला पाहिजे, बरोबर ना? आणि ह्या गोष्टी आपण डोक्यात ठेवूनच त्या रस्त्यावरनं प्रवास करत असतो, बरोबर ना? आता ₹20,000 चा जो खड्डा आहे, हा मला ऑलरेडीच माहीत असणार आहे, की मला वर्षाला 20,000 चा हा खड्डा आहे आणि याच्यामुळे मी त्या 20,000 पेक्षा जास्त महिन्यात जाऊ शकत नाही. म्हणजे हे मला याचं मॅनेजमेंट हे मला त्या वर्षामध्ये करणंच आहे. त्याच्यानंतर दुसरा व्यक्ती, की जो हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी घेत नाही मित्रांनो, म्हणजे तो काय आहे, त्याची कंपॅरिझन कुठं करून दाखवलेली मित्रांनो मी, की जो रस्ता मला अनोळखी आहे, त्या रस्त्यावरती मला कुठं खड्डे येतील, ते किती मोठे असतील, किती खोल असतील याचा अंदाज नसणार आहे. त्यावेळेस माझ्या गाडीचा स्पीड किती असणार आहे आणि ज्याच्यामुळे त्या खड्ड्यातनं माझी गाडी आदळल्याच्या नंतर ती किती जोरात आदळेल, बरोबर ना? हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी नसणार म्हणजे काय, की माझ्या आयुष्यामध्ये कधीही मेडिकल इमर्जन्सी येऊ शकते, की जिची आपल्याला माहिती नसणार आहे खड्ड्यांप्रमाणे, बरोबर ना? आणि ज्यावेळेस येईल त्यावेळेस माझी जसा गाडीचा स्पीड किती असेल, बरोबर ना? कंट्रोल होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत. त्याच पद्धतीने ज्यावेळेस मेडिकल इमर्जन्सी येईल, त्यावेळेस माझ्या घरामध्ये, माझ्या कुटुंबामध्ये, माझ्या व्यवसायामध्ये, बरोबर ना? की ज्या ठिकाणी पैसा लागतो, तर माझ्या या लाईफमध्ये कुठं कशी सिच्युएशन असणार आहे, माझं स्पीड किती असणार आहे, हा मला देखील माहीत नसणार आहे मित्रांनो. त्या व्यक्तीला माहीत नसणार आहे. मग हा जो आलेला मेडिकल इमर्जन्सीचा जो खड्डा आहे, तो त्याच्या लाईफमध्ये त्या गाडीच्या प्रवासासारखा असतो. किती जोरात इम्पॅक्ट करेल, हे त्या व्यक्तीला देखील माहीत नसणार आहे मित्रांनो. बरोबर ना? मग त्याच खड्ड्याप्रमाणे काय होईल, की जर स्पीडमध्ये खूप जोरात गाडी गेली, तर गाडीचं देखील नुकसान होऊ शकतं. त्या माणसाचं देखील शारीरिक काही नुकसान होऊ शकतं. बरोबर ना? किंवा जोरात ब्रेक मारला तर मागचा देखील त्या गाडीवरती येऊन आदळू शकतो किंवा त्या खड्डा चुकवण्याच्या गडबडीमध्ये तो रस्त्याच्या खाली जाऊ शकतो. दुसऱ्याला आदळू शकतो, दुसऱ्याचं नुकसान करू शकतो किंवा काही पण करू शकतो. त्याच पद्धतीने आपल्या लाईफमध्ये सुद्धा अचानक येणारी जी काही मेडिकल इमर्जन्सी आहे, ते कुणाच्या लाईफवर इम्पॅक्ट करेल. कदाचित आपल्या फॅमिली मेंबरच्या लाईफवर इम्पॅक्ट करू शकतो, एखाद्याच्या शिक्षणावरती इम्पॅक्ट करू शकतो, एखाद्याच्या बिझनेसवरती इम्पॅक्ट करू शकतो किंवा वेगवेगळ्या गोष्टीवरती इम्पॅक्ट करू शकतो. कदाचित एखाद्याचा आपण पैशाअभावी जीव देखील वाचवू शकत नाही. म्हणजे हे आपण सांगू शकत नाही मित्रांनो. मला सांगायचं एवढं सांगायचं तुम्हाला, तर ₹20,000 चा जो काही खड्डा आहे, हा माझा माहीत असलेला खड्डा असणार आहे मित्रांनो. आणि मेडिकल पॉलिसी, हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी नसताना येणारा जो खड्डा आहे, तो माहिती नसलेला खड्डा असणार मित्र. तो माझ्या लाईफमध्ये ज्याचा तो किती इम्पॅक्ट करेल, हे त्या व्यक्तीला माहीत नसणार आहे. बरोबर ना? तर ह्या 2 गोष्टीचा विचार करा मित्रांनो. आणि जर आपण हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी केलेली नसेल, तर नक्की करून घ्या. आणि मी ज्या काही गोष्टी आपल्याशी शेअर केलेल्या आहेत, याच्यावरती अ, पूर्ण विचार करा. तुम्हाला काय वाटतं? योग्य वाटतंय की नाही वाटत? हे पहा आणि याच्यावरती आपल्या कुटुंबाचा हेल्थ इन्शुरन्स करायचा किंवा नाही करायचा, हे तुम्ही ठरवा मित्रांनो.